नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GOBP फ्यूल स्टेशनच्या आगाज पेट्रोलियम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्या बिल्डिंग सेल्स बिल्डिंग कॅनोपीचं PCC फुटिंग वगैरे सर्व रेडी झालेलं आहे. तर आज आपण बघणार आहोत की आजची काय कंडिशन आहे आपल्या प्लॉटची. तसेच आज टँक पण येणार आहे. तर बघूया मित्रांनो. थोडं अलीकडे दाबायला लाव त्याला, जादा पलीकडे जाईन ती. मागं जाऊन पुढे घ्यायला लाव, नाही तर कॅनोपी एरियाचं कॉलम भरलेलं आहे. आता याच्यावरती 1 मीटर नट बोल्ट येऊन भराई केली जाईल. जमीन लेवल 1 मीटर खाली, जमीन लेवलच्या रोड लेवलच्या 1 मीटर खाली आहे. सेल्स ऑफिस रोड लेवल सगळे कॉलम भरलेले. याच्यावरती आता आजपासून प्लिन बीम स्टील कटिंगचं काम चालू झालेलं आहे. प्लिन बीम तर स्टील कटिंग होऊन, आणि हे 5 पेडस्टल आहे, टोटल कॉलम आहे. त्याची आज फुटिंग भरून जाईल. फुटिंग भरून त्याला जमिनी लेवल फुटिंग वगैरे आज 1-8 दिवसामध्ये फुटिंग आणि कॉलम भरून, आज फुटिंग भरणार आहे. आणि परत 3-4 दिवसांनी कॉलम भरून पेडस्टल ओके जमीन लेवल काम येणार आहे. पुढं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. हे टोटमचं फाउंडेशन आहे. टोटम म्हणजे प्राईज बोर्ड असं त्याला म्हणतो आपण. अशा मग त्याच्यावर प्राईस दाखवतात. डिझेल काय लिटर आहे, पेट्रोल काय लिटर आहे. हे हायमसचं फाउंडेशन आहे. याची फुटिंग 41x41 साधारण 4x4 मीटरची आहे. 4x4 असं सगळ्यात मोठी फाउंडेशन आहे. आणि याच्यावरती साधारण 22 मीटरवरती साईन बोर्ड राहील GOBP. साधारण 1 किलोमीटरवरती दिसलं पाहिजे की इथे GOBP फ्यूल स्टेशन आहे. आज त्याच्या सगळ्याच्या फुटिंग ज्या आहेत त्याच्या सगळ्या फुटिंग भरलेल्या आहेत. RMC ना M25चं मटेरियल, M25चं मटेरियल. आणि जी टँक आलेली आहे ती 54 KLची राजकोटहून आलेली आहे. ती राजकोट आता सध्या 54 KLची आली, आणि दुपारपर्यंत 30 KLची पण येऊन जाईल. हे आपलं राईट हँड साईडची वॉल कंपाऊंड आहे. राईट हँड साईडची वॉल कंपाऊंड
ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेली आहे. फक्त त्यावरती आता पूर्ण रेडी झाली, त्यावरती आता पोल बसवायचे आपल्याला आणि चेन लाईन फिनिशिंग जाळी बसवायची आपल्याला. त्याच्यावरती पूर्ण रेडी झालेलं आहे वॉल कंपाऊंड राईट हँड साईडचं. याच्यावरती इथे एक पोल आहे, ते पोल पूर्ण याच्यात गाडला जाईल. गाडून त्याच्यावरती 3 फूट जाळी आहे, चेन लाईन फिनिशिंग आहे. राईट हँड साईडचं वॉल कंपाऊंड आणि जे डब्बर बांधकाम आहे त्यावरती वीट बांधकाम 1 फूट आहे. डब्बर बांधकामपर्यंत पूर्ण रोड लेवल आहे. पूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्ण भराई करायची आहे रोड लेवलपर्यंत. स्टील कटिंगचं काम चालू आहे. याला मला पाम ते माणसं कसे दारात म्हणा हो. हा रिवास या रिवास मारा वाट फुल मारा. येऊ दे सरळ सरळ कर म्हण सरळ. हा इथपर्यंतची ती गाडी, इथपर्यंतची ती गाडी. आर-एम-सीची गाडी आलेली मित्रांनो. आणि आता फुटिंग पेडस्ट्रियल सेल्स बिल्डिंगची आहे, 5 पेडस्ट्रियलची आणि 2 कॉलमची भराई चालू आहे सध्या. हे याच्यात माल टाकून घ्या जेवढं लागेल तेवढं एकदा, नंतर गाडी एकदा नाही त्याच खाली पत्रा खाली काही गरज नाही ना महाराज. ओके हो काय क्या
आलेलं आहे आज 54 KLची टँक आलेली आहे. त्यासाठी आपण त्या टँकसाठी आपण एक्झिबिशन चालू केलेलं आहे. साधारण आपल्याला 4.2 मीटर खाली जायचं आहे आणि 1 टाकी अजून येणार आहे 30 KLची. तर हे बघा ते चालू आहे, खांदणं चालू आहे आणि ट्रॅक्टरने मोडून तिकडे टाकणं चालू आहे. हे मटेरियल खांद्याला निघणार आहे. नो 60 टन कॅपॅसिटीचं आपण क्रेन बोलवलेलं आहे आणि त्या क्रेनने आज आपण 54 KLचं आणि 30 KLची टँक उतरणार आहे. ही माझ्या मागे 30 KLची आहे आणि ही 54 KLची आता उतरणार आहे आपण टँक. लिफ्टिंग का जो स्पेशल जो कैटेगरी है वो उसमें आपको इंसिडेंट, हादसा, फैटल क्या क्या चीज़ होता है इन लोगों को ये बताना है. आप जहाँ जहाँ पे जाओगे ऐसा ही वाला आपको आंसर मिलेगा. ये काम एक्चुअली लीगल का है और लीगल तो है ही नहीं, तो आपको ये शब्दों का अवलंबन करना है. अनलोडिंग करने के टाइम टैंकी उठेगा उसका नीचे उठना नहीं है, ठीक है. इसका वजन आपको देखो 5.5 टन के ऊपर है. अगर इतना ऊपर से गिरेगा ना तो आपको दुनिया. जसं की बघितलं आपण इंजिनियर साहेब, कंपनीचे इंजिनियर साहेब सर्व समजून सांगताय सेफ्टीच्या वाऱ्यामध्ये कसं टँक उतरायचं, कसे म्हणजे क्रेनमध्ये कसे गुतायचे, सगळं व्यवस्थित सांग. नाही त्यांना उतरून द्यायला कुठून उतरतील ते, त्यांना वर मुक्कामाला ठेवतात काय. आपले माणसं घ्या खाली पहिले. तीस KLची टँक आहे ही, 54 KLची टँक आहे.